नमस्कार, PSR न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या पाणबुडी मोटारींना जोडलेल्या वायरवर चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. DP वरून वायर चोरी करत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले जात होते. मात्र वाढवणा पोलिसांनी वेगाने हालचाल करत आंतरराज्यीय टोळीचा अवघ्या काही दिवसात पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील 5 आरोपींना अटक करत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कॉपर वायर, मोबाईल फोन, बनावट गोल्ड बिस्किट असा धक्कादायक मुद्देमाल समोर आला आहे. नेमकी ही कारवाई कशी पार पडली, आरोपीची कार्यपद्धती काय होती, सविस्तर बातमी पाहूया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वायर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेल्या वायरवर अज्ञात टोळीने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलं. मात्र वाढवणा पोलिसांनी वेगाने हालचाल करत या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात उलगडा केला. या प्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 78/2026 आणि 80/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस ठाणे वाढवणा येथे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी, गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताचा माग काढला आणि अखेर वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून 5 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची नावे रिहाईस जीवराज पवार, सुजेश नवाब पवार, दुकीस मलबकस पवार, सासन सार्जन पवार आणि बबू जीवराज पवार हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या चौकशी दरम्यान एक उडवाउडीची उत्तरं ते देत होते. कसून चौकशी केली असता एकाने मोटारची वायर चोरी केल्याची आणि आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवल्याचं कबूल केलं. मोटारीची वायर असल्याचं दिसून आलं. आरोपींनी वाढवणा, अहमदपूर, उदगीर, जळकोट आणि कर्नाटकातील कमलनगर परिसरातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याची कार्यपद्धती अत्यंत चालाक होती. DP वरून वायर चोरी करायची, ती जाळून त्यातून तांबे वेगळे करायचे आणि भंगार विक्रेत्यांना पैसे कमवायचे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 23 किलो कॉपर वायर, रेडमी, विवो आणि IQ कंपनीचे 4 मोबाईल फोन जप्त केले आहेत. याशिवाय प्युअर गोल्ड 999 असा ठसा असलेले बनावट बिस्किटही आढळून आले, जे प्रत्यक्षात पितळचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणात फसवणुकीचा मोठा अँगलही समोर येण्याची शक्यता आहे. या तपासात पथकात संजय दळवे, शिवप्रताप रंगवाड, तुकाराम बडदे, बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे, गोरख कसबे आणि राजेश कंचे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पोलीस मित्र आकाश नागपूरने आणि सिद्धेश्वर गुद्दे यांनीही मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण ऑपरेशनमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय दळवे करीत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की गावात किंवा शेतात संशयास्पद असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, कारण तुमची सतर्कता गुन्हेगारांना पकडण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरू शकतं.